नमस्कार सगळ्यांना। पुणे ऑन पेडल्स या सायकल रॅलीच्या निमित्ताने आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं मनापासून हार्दिक स्वागत। दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी माननीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण भव्य दिव्य अशी पुणे ऑन पेडल्स ही सायकल रॅली आयोजित करत असतो। यावर्षी 17 सप्टेंबर हा गणपती उत्सवाच्या दरम्यान येत असल्यामुळे आपण 13 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी पुणे ऑन पेडल्स ही सायकल रॅली आयोजित करतोय। या सायकल रॅलीमध्ये दरवर्षी सुमारे 6,000 सायकलपटू दरवर्षी भाग घेतात। याही वर्षी असाच उत्तम प्रतिसाद सायकलपटूंचा असेल याची आम्हाला खात्री आहे। मागच्या वर्षी आपण मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून 75 सायकलींचं मोफत वाटप गरीब गरजू विद्यार्थ्यांना केलं होतं। यावर्षी आपण संख्या दुप्पट केलेली आहे। 150 मोफत सायकलींचं आपण वाटप गरीब गरजू विद्यार्थ्यांना करत आहोत। शाळांमधून त्यांची नावं आपण घेतो। कुठल्याही वशिल्यांनी ही नावं नसतात, तर शाळांच्या दिलेल्या यादीनुसार आपण या सायकलींचं वाटप करत असतो। शाळांना माहिती असतं की होतकरू हुशार विद्यार्थी आणि कष्टाळू विद्यार्थी कोण आहे। जे गरीब आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड याच्यातून शाळा करतात आणि आपण त्यांना या सायकलींचं वाटप करत असतो। यावर्षी या सायकल रॅलीसाठी कोण चीफ गेस्ट येणार आहेत हे थोडे दिवसात नक्की होईल, परंतु पुणे शहराचे माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजी हे येणार आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने त्यांनी मोठ्या सायकल स्पर्धेचं आयोजन, इंटरनॅशनल कॉम्पिटिशनचं आयोजन सक्सेसफुली केलं होतं, तर तेही या सायकल रॅलीला उपस्थित राहणार आहेत। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारजी हे या सायकल रॅलीला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर स्पोर्ट्स कमिशनर सुद्धा या सायकल रॅलीला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर इतरही अनेक मान्यवर उपस्थित राहतील, मंत्री किंवा अन्य मान्यवर उपस्थित राहतील, त्यांची नावं आम्ही यथावकाश कळवूच। प्रामुख्याने दरवर्षी जी सायकल रॅली आयोजित केली जाते ती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोथरूड ते झाशीची राणी पुतळा बालगंधर्व चौक अशी असते। गणपती उत्सवाच्या निमित्ताने जे मांडव आणि अन्य गोष्टी आहेत, हा उत्सव सुरळीत व्हावा आणि त्याला कुठलाही अडथळा हा सायकल रॅलीचा होऊ नये म्हणून आम्ही लोकेशन बदललेलं आहे। कारण कोथरूडचा ग्रामस्थांचा मोठा गणपती, हा गावाचा गणपती तिथे असतो, म्हणून सायकल रॅलीचं ठिकाण आम्ही बदलून बाल शिक्षण शाळा मयूर कॉलनी या ठिकाणी ही सायकल रॅली सुरू होईल आणि सांगता सुद्धा तिथेच होईल। मार्ग असा आहे की बालशिक्षण शाळा मयूर कॉलनी कर्वे रोड या ठिकाणाहून ती सायकल रॅली सुरू होईल। कर्वे रोडनी डेक्कन खंडोजीबाबा चौकातून डावीकडे वळून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पुढे गौडलक चौकातून वळून पुन्हा ती बालशिक्षण शाळेमध्ये त्याची सांगता होईल। या सायकल रॅलीमध्ये अनेकांना सहभागी व्हायचं असतं, परंतु सायकली नसतात किंवा वयाची मर्यादा लक्षात घेता अनेक जण सायकल चालवू शकत नाहीत। त्यामुळे आम्ही पुणे वॉकेथॉन सुद्धा याच्यामध्ये ठेवलेलं आहे की याच्यातून 2 प्रकारचे संदेश आम्ही देतो, एक तर आरोग्याचा आणि पर्यावरणाचा। आज पुणे शहरामध्ये साधारण 1.25 लाख हे रेग्युलर सायकल चालवणारे नागरिक आहेत। 51 लाख एवढी वाहनं रोज रस्त्यावर पुणे शहरामध्ये येतात। एकेकाळी पुणे हे सायकलींचं शहर होतं, पण हळूहळू ते वाहनांचं, 2 व्हीलरचं शहर झालं, पुणे कारचं शहर झालं आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा असेल, पर्यावरणाचं हानी किंवा वायू प्रदूषण असेल, या सगळ्याला पुणे शहर आत्ता सध्या तोंड देत आहे। या सगळ्यावरचा उपाय म्हणजे चालणे किंवा सायकल चालवणे, ज्याच्यातून प्रदूषण होत नाही आणि आरोग्य आपलं जपलं जातं। तर याचा संदेश देण्यासाठी आणि मोटिवेट करण्यासाठी हा उद्देश आमचा या सायकल रॅलीचा असतो। तुम्हाला सगळ्यांना विनंती की आमच्या या सायकल रॅलीची प्रसिद्धी करावी। आम्ही QR कोड सुद्धा तुम्हाला देऊ। आम्ही गुगल फॉर्म वितरित केलेले आहेत। या गुगल फॉर्मवर अतिशय छान प्रतिसाद 2000 आत्तापर्यंत झालेले आहेत। अजूनही 3000 संख्या वाढू शकते, कारण की दरवर्षीचा आमचा अनुभव आहे। त्यामुळे गुगल फॉर्मच्या माध्यमातून आणि फोनवर संपर्क करूनही आपण सायकल रॅलीमध्ये आपलं नाव नोंदवू शकता। पुणेकर बंधू आणि भगिनींना आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन आहे की या सायकल रॅलीमध्ये जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावं। या सायकल रॅलीमध्ये आम्ही प्रत्येक पार्टिसिपंटला
टी शर्ट्स, त्याचबरोबर मेडल्स आणि सर्टिफिकेट्स देत असतो. ब्रेकफास्टची व्यवस्था केलेली असते आणि अतिशय उत्साहामध्ये ही सायकल रॅली संपन्न होते. सर्वांना आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हा. खूप खूप धन्यवाद. आपण आता आम्ही जो टी शर्ट तयार केलेला आहे याचं इथे अनावरण करणार आहोत. आत्ता हा एक आम्ही सॅम्पल टी शर्ट बनवलेला आहे. हात लावला तरी चालेल, तुम्ही पण या. झाकली जाते का खाली घ्या. अच्छा असं घ्या. हां मोदीजींचं चित्र आहे, वंदे मातरम आहे, पुण्याहून पेडल्स आहे, वंदे मातरम आहे आणि शनिवार वाडा जे पुण्याचं एक लोगो म्हणून महानगरपालिका सुद्धा वापरते किंवा आपल्या त्याच्यातला एक महत्त्वाचा मॉन्युमेंट आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे आणि झाशीची राणी हे 3 महत्त्वाचे पुतळे सुद्धा ह्याच्यावर आहेत. अतिशय सुंदर डिझाईन आमचे अथर्व अय्यर आणि त्यांच्या टीमनी तयार केलेलं आहे. तर अँड the initiative is by Medha Kulkarni. Thank you so much. या संदर्भात कोणाला काही विचारायचं आहे? सव्वा लाखापर्यंत सायकल आत्ता वापरणारे शाळेतले विद्यार्थी असतील किंवा कामगार वर्ग जो असेल, तर असे असलेल्या आत्ताच्या आकडेवारीनुसार 1.25 लाख शहरातली संख्या आहे. हळूहळू ती घटत चालली आहे. प्रामुख्याने पुणे शहराचं एक सायकलचं धोरण पण होतं, त्याचाही आम्हाला परत परत पुनरुच्चार करावासा वाटतो बऱ्याच वेळेला. कारण का की पुणे शहर हे सायकलिंगचं शहर आहे, याची ओळख टिकावी किंवा जास्तीत जास्त जणांनी सायकल वापरावी म्हणून सायकल ट्रॅक्स, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सगळेजण जुने जाणते पत्रकार आहात, तर प्रवीण परदेशी होते, आपले विकास भटकरी अध्यक्ष होते, नगरसेवक होते त्यावेळेला. प्रवीण परदेशी आयुक्त होते पुण्याचे आणि तेव्हा सायकल ट्रॅक्स हे खूप मोठ्या प्रमाणात गेले होते. हळूहळू ते थोडे मागे पडले. परंतु मागच्या वर्षी आम्ही माननीय आयुक्तांना सुद्धा बोलवलं होतं, पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना, आणि त्यांनाही आठवण करून दिली की परत एकदा पुणे शहर सायकलिंगचं करायचं असेल तर आपल्याला तसं इन्फ्रास्ट्रक्चर हे सायकलिंगसाठी सोयीचं असं तयार करावं लागेल. आज अशी स्थिती आहे की आज शाळेतल्या मुलांना पालकसुद्धा, म्हणजे शाळेतल्या मुलांना सायकल येत असते, परंतु त्यांना पालकसुद्धा शाळेमध्ये सायकलनी पाठवायला घाबरतात. कारण की पुण्याच्या ट्रॅफिकची समस्या आणि एकंदरीतच सिक्युरिटीचा विषय येतो आणि त्यामुळे कुठे ॲक्सिडेंट होईल किंवा काय होईल याची भीती वाटून पाठवत नाही. तर इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं झालं तर जास्तीत जास्त मुलंसुद्धा आपला फिटनेसही जपून ठेवतील आणि पर्यावरणाची सुद्धा जपणूक करतील. या दृष्टिकोनातून हे पुणे शहर पुन्हा एकदा सायकलिंगचं शहर म्हणून त्याची ओळख व्हावी, यासाठी पुन्हा पुणे शहराने, महानगरपालिकेने सायकल धोरण जे आहे हे अंमलात आणावं. आज दिल्लीमध्ये किंवा अन्य ठिकाणी सायकली भाड्याने मिळतात. पुणे शहराने तशी योजना केली होती, परंतु ती पुन्हा मागे पडली. तर अशा अनेक योजना राबवता येऊ शकतात. मी स्वतः सायकल चालवते, बऱ्याच वेळेला सायकल चालवते. तर जास्तीत जास्त ठिकाणी प्रदूषण विरहित वाहनांचा उपयोग, मी गेली अनेक वर्ष इलेक्ट्रिक व्हेकल वापरते, त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी जिथे कुठे प्रदूषण विरहित वाहनं वापरता येतील ती वापरण्याचा संदेश आम्ही या सायकल रॅलीतून देणार आहोत. थँक्यू सो मच. तर म्हणून महानगरपालिकेने पुन्हा एकदा ऑल प्रूफ धोरण आणावं. आता गेल्या वेळच्या चुका त्यांना समजलेल्या आहेत. महानगरपालिकेत बऱ्याच दिवस नगरसेवक नव्हते, इलेक्शन झालेली नव्हती. आता नगरसेवक आहेत, इलेक्शन झालेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जर का त्यांनी सायकलचं धोरण आणलं, सगळीकडे रस्ते दुरुस्त करताना, फुटपाथ करताना,
सायकल ट्रॅक असतील, भाडेतत्वावरच्या सायकलिंगची सिस्टीम जी त्यांनी आणली होती ती पुन्हा एकदा आणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. थँक्यू. नाही, ती ज्या अर्थी थांबली त्या अर्थी काहीतरी त्याच्यामध्ये म्हणजे काही त्रुटी राहिल्या असू शकतात, मला माहिती नाही, पण काही त्रुटी राहिलेल्या असू शकतात. तर जर का त्या समजल्या असतील, त्याचं आकलन झालं असेल की का ती तोट्यात गेली असेल किंवा का त्याचा वापर नसेल झाला, तर एकमेकांना पूरक असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, सायकली भाड्यांनी मिळतात पण सायकल ट्रॅक नाही आहेत, किंवा सायकल ट्रॅक आहेत पण भाड्यांनी मिळण्याची व्यवस्था नाही आहे, किंवा त्या चोरीला जात आहेत, अशा सगळे जर सिस्टीम असेल तर आता कितीतरी AI बेस्ड सोल्युशन आलेली आहेत. त्यावेळेला ती नसतील कदाचित. आता ती नव्याने आलेली उपलब्ध टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे की लॉक आणि ओपनची सिस्टीम वेगळ्या पद्धतीने अंमलात करू शकतो. तर अशा अनेक उपाययोजना करून नवीन सायकल धोरण आणावं असं मला वाटतं. कशाच्या? नक्की वाढू शकतो आणि ते केलं पाहिजे. तरुणांमध्ये उत्साह खूप आहे, पर्यावरणाविषयी जागरूकता खूप आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पोहोचायचा प्रयत्न करतोय, आम्हीही करतोय. केंद्र शासनाच्या माध्यमातून खेळ आणि पर्यावरण या दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र करणारा संडे ऑन सायकल्स हा उपक्रम हा देशभर राबवला जातोय. देशभर कितीतरी ठिकाणी आमचे माननीय केंद्रीय कॅबिनेट मंत्री मनसुख मांडवीयजी जात आहेत, कितीतरी ठिकाणी आपल्या रक्षाताई खडसे जात आहेत. संडे ऑन सायकल्सची योजना घेऊन प्रत्येक ठिकाणी, अगदी नॉर्थ ईस्ट पासून सगळ्या ठिकाणी संडे ऑन सायकल्स, की एक वार तरी तुम्ही सायकलचा वापर करा आणि तुमची जी काही पेट्रोल डिझेलवरची वाहनं आहेत ती न वापरता, ज्या दिवशी सुट्टी आहे किमान त्या दिवशी तुम्ही भाजी आणायला जाणार, अन्य कुठे जाणार असाल तर तिथे तुम्ही सायकलनी जा. तर संडे ऑन सायकल्स, तर आपणही तो दिवस घेतलाय संडे, तर आपला हा उपक्रम त्या योजनेला पूरक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.